डॉक्टर कस्तुरी रंजन हांणी ड्राफ्ट केल्ली. प्रोबेबली तांचो त्या वेळचे एज्युकेशन मिनिस्टर तांचेर विश्वास नाशिल्लो, बट लेट्स नॉट गेट इनटू पॉलिटिकल एंगल ऑफ इट. पण एक सुंदरशी एज्युकेशन पॉलिसी, focal point of that education policy was the students and all-round development of the students. पण गोयचं सरकार who believes to be a paper tiger, हांव सदांच सांगता की गोयचं सरकार हो पेपर टायगर. म्हणजे पेपरार सगळें आसता. हर घर नल, नळा भितर वारो, उदक ना. मागीर ओपन डिफिकेशन 100% म्हूण सांगले. गोंयांत अजून कितलींच घरां आसा जांच्या घरांत टॉयलेट्स ना. ही परिस्थिती आसा. तातल्यान आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे इम्प्लिमेंटेशन जशें तुमकां सांगलें, ज्या तरेन हॅपॅझार्डली करता, विदाउट टेकिंग द टीचर्स, पेरंट्स, द अनएडेड स्कूल मॅनेजमेंट, कोणाकूच तांणी पॉलिसी भितर कॉन्फिडन्सान घेतले ना. आनी बेसीक जो विशय आशिल्लो तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. एक गजाल तुमकां दाखयता आनी आय विल शेअर दिस पिक्चर विथ यू. हे पयला फोटो मागीर शेअर करता. कितें दिसता जुंता हावजाची अशीच आसा परिस्थिती. काय पणजे स्मार्ट सिटीचे रोड कितेंशें दिसता तुमकां? मातशें ब्रायट करता. हें कितेंशें दिसता तुमकां? स्कूल सीलिंग. ही सरकारी प्राथमिक शाळा, ज्या शाळेन हांव शिकलो, ह्या शाळेन शिकलो. म्हणजे ह्या शाळेन आज हांव 48 वर्साचो, म्हणजे 40 वर्सां पयलीं ह्या शाळेन कॅपॅसिटी आशिल्ली म्हज्या सारको भुरगो क्रिएट करून हांगा बसोवपाचो. आज ह्या शाळेची परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या सरकारान NEP इम्प्लिमेंट करता. ही शाळा, हे बेंचीस, हे सिलिंग, हांव करता शेअर तुमकां. हे शेअर करता. हे म्हाका दिसता डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन आणि सरकाराक आणि चीफ मिनिस्टरा कडेन तुमी धाडपाक जाय. हे पावलां चडटा आनी भुरगे क्लासीन वता. 104 काय 114 भुरगे शिकता हातूंत भितर. कशें शिकता आसतले सांगू शकता? म्हणजे ज्या आज म्हाका टिचर हांव 8-9 वर्साचो आसतना हांगा शिकतालो तेन्ना ही शाळा सुरू जाल्ली. ती अजून पेंट मारल्या शिवाय म्हाका दिसता कितें केलां अशें म्हाका दिसना. बरे टिचर्स आसा, बरो हेडमास्टर आसा ते. And I appreciate the teachers and headmaster. I have seen the efforts put in by the headmaster and teachers of that school to retain that 104 students. आज आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्यो गजाली करता. पळय इन्फ्रास्ट्रक्चराची परिस्थिती. दिस इज जस्ट एन एक्झाम्पल. पणजेचे सबब 4 किलोमीटराची शाळा आसा ही पणजे पासून. काणकोण सारखे गांव आसूं किंवा सांग्या सारखे बाकीचे सारखे गांव आसूं, थंय वचून तुम्ही शाळेची परिस्थिती पळय, त्यो शाळा आतां बंद पडटा. आनी अशें आसतना एक हॅपॅझार्ड मोमेंटान आज सरकार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक सोदता. पेरंट्सांचे चिंतुना, भुरग्यांचे चिंतुना. बाबा तांच्यो मार्चान एक्झाम सोंपतल्यो, 1 तारखेक सुरू जातल्यो, तांच्यो वडे स्कुलाच्यो कितें हॉलिडे सोंपता म्हणून पेरंट्सांनी बारीक हॉलिडे कितें प्लॅन केले आसतल्यो. एक मिडल क्लास मनशान जे आपल्या 2 भुरग्यांक घेवन जाय, भुरग्याक घेवन खंय भायर वचपा खातीर हॉलिडे प्लॅन केले आसतल्यो, त्यो सगळ्यो कॅन्सल करच्यो पडटल्यो. टीचर्स डू नॉट नो व्हॉट इज द थिंग. सिलेबस इज नॉट इन प्लेस. Nobody knows where is the syllabus with what they are going to teach from 1st of April. करता सरकार पेपराचेर दाखोवपाक. मागीर ते सेंट्रल गव्हर्नमेंटाक सांगले आनी व्हडले हे करून सांगले की हे पळय आज लोकमतार हांव ते आज वाचतालो 1 एप्रिल पासून नवे शैक्षणिक वर्ष. हेडलायन. सो this government believes only in headlines. So हांव मागता सरकारा कडेन की बी लिटल एम्पॅथेटिक, little sympathetic towards students and teachers and parents. आणि एक म्हयनो तुम्ही फुडें सुरू केले किंवा ह्या वर्साच्यान जर फुडें करनासतना ते जून म्हयन्यानूच सुरू केले and grant those exemption if it is required to be granted because of the number of days may not be completed, जाल्यार ते करा. मातशी स्पीड वाडय म्हणून सांगा टीचर्स. आय डोंट थिंक देट शुड बी अ प्रॉब्लेम. बट सगळ्यांक आपण विचारान घेवन ही पॉलिसी इम्प्लिमेंट करा. हातल्यान स्कुलांचे बरें जातले. आनी एक